जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्ग, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महागाई भत्ता 50% संदर्भात आणि 7व्या वेतन आयोगाच्या थकीत 5व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे। काय आहे नेमकी बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील कर्मचारी, अधिकारी वर्ग त्याचबरोबर पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात आणि 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या थकीत हप्त्यासंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या। महागाई भत्ता त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता कधी मिळणार या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या समोर आलेल्या आहेत। राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढी महागाई भत्ता लागू केलेला आहे। दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 50% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढीव महागाई भत्ता जी वाढ आहे ती वाढ जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निर्गमित होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे। राज्यात दिनांक 4 जून 2024 पर्यंत लोकसभेच्या आचारसंहिता असल्याने सदर महागाई भत्ता वाढ जी आहे ती रखडलेली आहे। महागाई भत्ता वाढी संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो रखडलेला आहे, परंतु आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना 50% DA/DR महागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होणार आहे। म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जून पेड इन जुलै वेतन देयकासोबत 4% वाढीव DA त्याचबरोबर फरक जो आहे महागाई भत्त्याचा तो लागू करण्यात येईल। त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्यासंदर्भात देखील आचारसंहिता संपल्यानंतर आदेश निर्गमित होणार आहेत। 7व्या वेतन आयोगाचे नियमाप्रमाणे जो थकीत हप्ता 5वा आहे तो जून जुलैच्या पगारासोबत होण्याची शक्यता आहे। 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता जून महिन्याच्या किंवा जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कर्मचाऱ्यांचं ज्या पेन्शनधारकांचे दुसरा, तिसरा, चौथा हप्ता 7व्या वेतन आयोगाचा पेंडिंग आहे, थकीत आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा निर्णय जो आहे तो जून जुलैच्या वेतन देयकासोबत हे थकीत पेंडिंग हप्ते जे आहेत ते मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर ही होती महागाई भत्ता आणि 7व्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।